खऱ्या अर्थानं आई गेल्यापासून हे सर्व उपक्रम आपण सुरू केला. खरं तर आईवडील असताना आपण साधारण 600 संगणक ॲट अ टाईम पहिल्यांदा 101 पासून सुरुवात केली आणि सर्व जिल्हा परिषद शाळा आपण कव्हर केल्या. त्यानंतर प्रत्येक वर्षी एक ॲम्ब्युलन्स द्यायची रुग्णवाहिका प्रत्येक विभागात ही सुरुवात केली. त्यावेळेला सुरुवातीपासून आपण गोरगरिबांना अन्नधान्य वाटप असेल, शेतकऱ्यांचं वयोवृद्धांना वाटप असेल, हे उपक्रम होते. आई गेल्यानंतर मात्र आपण हे केलं का ज्या समाजामध्ये शेवटी महिला फार संघर्ष करतात, जरी कुठल्या पोस्टू असल्या तरी चूल आणि मूल त्यांना सांभाळून सगळं करावं लागतं, पण त्या काहीतरी ॲडिशनल काम करतात. पुरुषाला काही हे करायचं नाही आणि म्हणून त्यांनी जे काय त्यांच्या उच्च पदावर गेल्यात प्रत्येक क्षेत्रामध्ये, कलामध्ये असेल, क्रीडामध्ये असेल, राजकारणात, हे सोपं काम नाही, ते कुठंतरी जास्त महत्त्वाचं काम केलं आहे. आणि मग त्यांना बोलावून त्यांचा सन्मान दरवर्षी करायचा. त्यावेळी 12 वर्ष होतं, मी 12 जणींचा, गेल्या वर्षी 11 वर्षात 11, अशा पद्धतीने त्यांचा सन्मान आपण करतो. त्याचबरोबर या सर्व ज्या समाजातील महिला आहेत त्यांना सुद्धा वस्त्रदान म्हणून सर्वांना साड्या द्यायची एक परंपरा सुरू केली आहे. म्हणजे अन्नदान आणि वस्त्रदान व्हावं आणि लोकांनी याच्यामध्ये एकच बोध घ्यायचा आहे का सुप्रीम देव आहे, तर त्याच्यानंतर हे 2 देव आहेत आईवडील, हे सुद्धा आपल्यासाठी सुप्रीम असलं पाहिजे, बाकी काय नाही. आणि त्यांना आपण देवाप्रमाणे पूजलं पाहिजे आणि महिलांना समाजामध्ये आपण बरोबरची वागणूक दिली पाहिजे. अत्याचार अन्याय वाढलेला आहे, त्यांना फार आपण आता पूर्वीसारखं नाही, महिला सर्व क्षेत्रामध्ये फार पुढे गेल्यात. आधी एज्युकेशन मेडिकलमध्ये 70% 80% महिला आहे आणि म्हणून निश्चितपणे त्यांचा सन्मान करणं गरजेचं आहे, हा याच्यामधला उद्दिष्ट. प्रत्येक कार्यक्रमात आपण दारूशुद्धा करत आहात.